विचारत नाही। एरवी कुणी साधा सभागृहात पत्ते खेळला तर त्याचे राजीनामे मागितले जातात ना, मग आता या प्रकरणामध्ये कोण कुणाचा राजीनामा मागणार आणि कसा मागणार? किरीट सोमय्या, नितीश राणे, कंगना राणावत, नवनीत राणा या सगळ्या लोकांचे रोल काय असतील? कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांना आता आमचे काही प्रश्न आहेत। कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारे लोक यांना हे कळत नाहीये का की ड्रग्ज हा विषय हा मुस्लिम पोरांनाही अफेक्ट करेल, हा शीख पोरांनाही अफेक्ट करेल, हा जैन पोरांनाही अफेक्ट करेल आणि हा हिंदू पोरांना सुद्धा अफेक्ट करेल। मग तुम्ही जर हिंदूंच्या रक्षणासाठी आहात तर हिंदू पोरं या ड्रग्जच्या जाळ्यामध्ये जर अडकू शकतात तर तुम्ही यावरती का बरं आतापर्यंत बोलला नाहीत? धरण क्षेत्रापासून 75 मीटर अंतरावरचं बांधकाम करता येत नसताना हे बांधकाम झालं कसं? या परमिशनचं काय करायचं? किरीट सोमय्या बुलडोजर घेऊन जातात ना, किरीट सोमय्या हातोडा घेऊन फिरतात ना सगळीकडे, किरीट सोमय्याने अनेक वेळेला रत्नागिरीच्या किनाऱ्यावरून हातोडा घेऊन फिरले ना, मग इथे किरीट सोमय्या हातोडा घेऊन जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहे? काय ही गोष्ट तुम्हाला उजेडात येऊ द्यायची नव्हती का? तुमच्याकडे म्हणजे मी म्हटलं की हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेलं पाहिजे, पण निवडणुकांमधला पैसा आणि या ड्रग्ज मधून आलेला पैसा या दोन्हींचा कुठे काही संबंध आहे का? शोधणं काम पोलिसांचं आहे। मी फक्त प्रश्न निर्माण करते आणि मी प्रश्न अत्यंत तार्किक पद्धतीने विचारते। हे तार्किक पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजे। रणजित शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधी हा मुंबईत राहत होता। एरवी लोक खेड्यातून शहराकडे जातात, रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शहराकडून खेड्याकडे का गेला? लॉजिक आहे की का तो खेड्याकडे गेला? त्याचं एवढं असं काय अडलेलं होतं? कितीतरी गोष्टी। हे तेजस हॉटेल अनाधिकृत आहे, या जागेचा एनए नाहीये, या जागेच्या संबंधाने ऑब्जेक्शन्स आहेत, या ऑब्जेक्शन्सवर आता संबंधित मग हे नगर विकास खातं वगैरे हे सगळं कशासाठी वापरलं गेलं? हे प्रिव्हिलेज कुणाचे आहेत? हे प्रिव्हिलेज कुणाला मिळालेले आहेत? या सगळ्यांमध्ये नेमका 75 लाखाचा जो रस्ता झालेला आहे, जो 1200 मीटरचा रस्ता आहे, तुम्ही त्या रस्त्याला मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे, कारण त्या गावातला एक एक रस्ता एक एक गल्ली काल मी बघितलीये। मी जाताना काही पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला होता, तेव्हा अनेक पत्रकारांनी ही गोष्ट ताई वर्कआउट होऊ शकत नाही असं सांगितलं। मला असं वाटलं की तरीही मी गेलो पाहिजे। मला कल्पना नाही की आता जे काही मी बोलते हे किती ठिकाणी ऑनलाईन दिसत असेल, किती ठिकाणी ऑन एअर गेलं असेल, आय डोंट नो, परंतु ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की महाराष्ट्राच्या भविष्याची जर खरंच चिंता असेल आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून आपण सगळ्यांवर माझा विश्वास आहे, आपल्या सगळ्यांबद्दल मला आदर आहे आणि आपण सगळ्यांनी हा विषय उचलला पाहिजे, सांगितला पाहिजे, बोललो पाहिजे की या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या हॉटेलचा संदर्भ पोलिसांनी का घेतला होता? काय संबंध होता नेमका? आणि जर ते म्हणतील की 2 प्रकाश शिंदे वेगळे आहेत तर मी वडिलोपार्जित 7/12 दाखवली, मी सगळ्या प्रकारचे फोटो दाखवले, तुम्ही विकिपीडिया सर्च करा, मी याच्या पलीकडे जाऊन त्याच्या संबंधाने असणारी माहिती की प्रकाश शिंदेची 2 मुलं, त्यांच्या पत्नीचं नाव आय थिंक राजश्री शिंदे आहे, मी एक माहिती व्हेरीफाय करून 4 दिवस त्याच्यावर माथापच्ची केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलीये। मला माहित नाही की माझ्या पाठीशी कोण उभे राहील की नाही, परंतु लढणे माझा धर्म आहे, मी लढलं पाहिजे, कारण मी ज्या कॉजसाठी राजकारणात आहे ते कॉज जर मी करू शकत नसेल तर थू असेल माझ्या जिंदगीवर, त्यामुळे मी बोललं पाहिजे। हर्षवर्धनजी म्हणाले की कुणीतरी ठाण्याचा माणूस, हर्षवर्धनजी कुणीतरी ठाण्याचा नाही, ठामपणे नाव घ्या, ठामपणे बोला। आपण सगळेजण आपण सत्याग्रही आहोत, आपण सेवा दलाच्या चळवळीतनं आलो आहोत, तुम्ही सेवा दलाच्या, मी सेवा दलाच्या चळवळीतनं, मला कल्पना आहे तुम्ही लढणारे आहात, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणारे आहात। पक्षीय राजकारण बाजूला ठेवूया, पण सगळ्या पक्षातल्या लोकांनी या मुद्द्यावर आलं पाहिजे एकत्रित। एकाच वेळेला 3 कोटीची कॅश सापडली त्या ठिकाणी असं काही बघणारे लोक सांगतात, खरं खोटं आम्हाला माहित नाही, खरं खोटं आम्हाला माहित नाही, पण 3 कोटीची कॅश सापडली असं सांगतात, एवढा मोठा ड्रग्ज साठा सापडला असं सांगतात। हे सगळं कसं झालं, काय झालं? इतक्या आडवळणावर, म्हणजे जो रस्ता मी दाखवते किंवा जे मी घाट रस्ता दाखवते की अरे ते किती इतक्या आडवळणावर तिकडे कसं काय कोणाचं लक्षच गेलं नाही, पण ती हद्द नेमकी एकनाथ शिंदेंचीच कशी काय येते? अजूनही रणजित शिंदे फरार कसा होऊ शकतो आणि ओंकार डिगेला ताब्यात घेऊन का सोडून दिलं? MH46 BO 2828 ही गाडी कुणाची आहे? गाडी तुम्ही शोधा।
MH11 व्हाईट कलरची एर्टिगा गाडी ओंकार डिगेला घ्यायला आली होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. गावातले भीती वाटते त्यांना, त्यांच्या जीवाची भीती वाटते. स्थानिकचे पत्रकार सांगतात कितीतरी लोक, पण ते म्हणतात ताई आमचं नाव नको यायला, आम्हाला भीती वाटते ताई. MH11 पांढऱ्या रंगाची एर्टिगा ओंकार डिगेला घ्यायला आली होती. पोलिसांच्या समोर ओंकार डिगे गाडीत बसून गेला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे, कुणी सोडलं, काय केलं, यावर कधी बोलायचं आहे. गुडी 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 सगळं. ओंकार डिगे याच्यावर याच्या आधी पोक्सोचा गुन्हा दाखल होता राहिला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. ओंकार डिगे हा थोडासा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, विकृत थोडासा आहे. मला वाटते आज पुढारीने यावर एक बातमी केलेली आहे, सकाळने बातमी केली. विशेष सकाळची एक बातमी अजून महत्वाची म्हणजे ह्या सगळ्या पेपर, मी या सगळ्या लोकांची आभारी आहे. मला याच्यात काही कुणाचं ऍडव्हर्टायझिंग करणं, मार्केटिंग करणं हे काही माझ्या डोक्यातच नाहीये. परंतु याचे संबंध आंतरराष्ट्रीय तस्करीशी आहेत. काहीतरी मी आता नाव विसरले, ते सलाम सलीम लोढा असं काहीतरी नाव आलं ते. तर ह्या आंतरराष्ट्रीय तस्कराशी संबंध या घटनेचा आहे असं सांगितलं जातंय. हा ओंकार डिगे जो फरार आहे, सावरीतील जागा नाही हे नाही, तर हे काय आहे गौड बंगाल, आणि यावर इतकी गोपनीयता का पाळली जाते. अनिक्षा जयसिंघानीचं प्रकरण अशाच पद्धतीने दडपलं गेलं. आणि होय, मी पुन्हा पुन्हा अनिक्षा जयसिंघानी प्रकरण काढेल, मी पुन्हा पुन्हा गोविंद शिनकरवर बोलेल, मी पुन्हा पुन्हा ओंकार डिगे, रणजित शिंदे, प्रकाश शिंदे यांच्यावर बोलेल. यानंतर या क्षणानंतर मला काटा जरी मोडला तरी संपूर्ण पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांच्या समोर हे मी सांगितलं पाहिजे की त्याची जबाबदारी आज पत्रकार परिषदेत मी जेवढी जेवढी नावं उच्चारलेली आहेत त्या प्रत्येकाची ती जबाबदारी असेल. तुम्ही प्रकाश शिंदेचं जे नाव घेताय ना, एकनाथ शिंदेचे भाऊ असलेले पुरावे तुमच्याकडे आहेत. एकनाथ शिंदेनी मदत केली का, म्हणजे एकनाथ शिंदेचे रॅकेट चालवत होते का, किंवा त्यांचे भाऊ हे रॅकेट, पोलीस सांगतीलच, तुमचा थेट आरोप आहे का? माझं असं म्हणणं आहे की प्रकाश शिंदे हे त्याचे मालक आहेत. ही गोष्ट तुषार दोषींनी का लपवली? पत्रकारांनी त्यांना विचारलेलं होतं, स्पष्टपणे विचारलं होतं, ही माहिती का लपवली? गेल्या 5 दिवसांपासून ही माहिती का लपवली जाते? आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून तर्कशुद्ध प्रश्न विचारते. असं गृहीत धरू की नाही बाबा तो प्रकाश शिंदे दुसरा कुणी आहे, ओके मी माफी मागते सगळ्यांच्या समोर, तो प्रकाश शिंदे कुणी दुसरा आहे. मग 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7-12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या नावावर आहेत, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं, का त्याला अटक केली नाही? जर तो साधा माणूस आहे तर का अटक केली नाही? मी प्रत्येक प्रश्न लॉजिकल आपल्याला विचारते. आता कुणी साले म्हटलं तर राजीनामा, अमेडिया कंपनीत, अर्थात मी काही यांची बाजू घेत नाहीये, मला अजित पवारांशी देणं घेणं नाही, मला देवेंद्र फडणवीसांशी घेणं देणं नाही. पण मोहोळांचा राजीनामा मागता पार्थ पवारचा राजीनामा मागितला होता. आता पार्थ पवार आणि मोहोळ या दोघांचा तर राजीनामा घेतलाच पाहिजे. पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे. अपेक्षा आहे की या राज्यातले किती आमदार, किती खासदार या राजीनाम्याची मागणी करतात, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल. मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगते आणि फार द्वेषाने सांगते. ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल, ज्यांना महाराष्ट्रातल्या पोरांचं एक निरोगी आयुष्याची चाड असेल, असे किती आमदार आणि किती खासदार ठामपणे या राजीनाम्याची मागणी करतात? किती जणांच्या पाठीला कणा आहे, स्पाईन आहे, जे राजीनामा मागणी करू शकतात? अरे माझा तर पक्ष मागेल. मी भाजप, सेना सगळ्यांनाच म्हणते. काँग्रेसने याच्यामध्ये पत्रकार परिषद घेतली तुमच्या माहितीसाठी. काँग्रेसने यामध्ये हर्षवर्धनजींनी यावर पत्रकार परिषद घेतली. माझ्या माहितीप्रमाणे विजयजी वड्डेट्टीवार यांनी पण त्यावर काहीतरी उवाच केलेला आहे. माझ्या पक्षाकडून आम्ही आज बोलतोय त्याचं कारण हे की जोपर्यंत हातात डॉक्युमेंट येत नाहीत तोपर्यंत बोलू नये. हा, पण
डॉक्युमेंट जोपर्यंत सॉलिड आणि व्हॅलिड हातात नसतात तोपर्यंत बोलायचं नाही. हा मी माझा स्वतःला घालून घेतलेला नियम आहे आणि मी त्या कागदपत्रांच्या सह आज बोलते की कोण कोण आता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेनी राजीनामा द्यावा असं स्पष्ट म्हणतो तुमचं. ऍटलिस्ट ही चौकशी होईल. प्रकाश शिंदे कोण आहे कळेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे, पण ही सभागृहाच्या बाहेरची आहे. सभागृहाच्या आत सगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी आहे. करताय का एकनाथ शिंदेनी मी राजीनामा विरोधी पक्ष म्हणून, या पक्षाची उपनेता म्हणून, या पक्षाची प्रवक्ता म्हणून, या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि त्याहीपेक्षा या महाराष्ट्रातली सजग नागरिक म्हणून होय मी श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या राजीनाम्याची मागणी करते.